असेल आप्पांच्या नियोजनाबद्दल काय सांगाल? आप्पांचं नियोजन म्हणजे खूप सुंदर असतं आणि प्रत्येक वर्षी मी जी SPL टुर्नामेंट आहे खेळत असतो आणि ह्या वर्षी देखील खेळणार आहे परवा दिवशी ओपनमध्ये. आणि नुकतंच मी आता निगोज प्रीमियर लीग खेळण्यासाठी चाललो होतो. एक अर्धा किलोमीटर पुढे गेल्यानंतर परत लक्षात आलं अरे आप्पांची टुर्नामेंट आहे, तर परत यू टर्न मारून रॉंग साईडने येऊन आप्पांना भेट देण्यासाठी आलो आप्पांच्या टुर्नामेंटला. तर खूप बरं वाटलं, आयोजन खूप चांगलं केलंय आणि मला वाटतं पहिलेच वर्षी ह्या ग्राउंडवरती असेल. तर मस्त ग्राउंड बनवलंय म्हणून या ASPL साठी माझ्यातर्फे आप्पांना टुर्नामेंटला हार्दिक शुभेच्छा. मैदानाची रचना पाहता, मैदान पाहता, आमचे जे सर्व युवा टॅलेंट जे खेळाडू आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल, काय मार्गदर्शन कराल? एक शिरूर तालुक्यातील जेवढे बी ग्रामीण भागातले खेळाडू आहेत त्यांच्यासाठी ही आप्पांनी खूप मोठी संधी उपलब्ध करून दिलेली आहे. आणि मी आशा करतो आता ISPL ही जी मोठं टुर्नामेंट होणार आहे त्याच्यामध्ये देखील आपल्या शिरूर प्रीमियर लीग जेवढे बी ग्रामीण भागातले प्लेयर्स त्यांनी फॉर्म भरलाच असावा. आणि खूप मोठी संधी आहे ती तुम्ही दौडून सोडू नका. नक्कीच काही ना काय भेटेल, त्यामध्ये यश भेटणारच. पण ही क्रेडिट आप्पांना जातं आणि शिरूर तालुक्याचं जे टुर्नामेंट आहे आप्पांनी खरंच खूप मोठं केलेलं आहे SPLच्या मार्फत. कृष्णा, एकच प्रश्न मी तुला विचारेल, अत्यंत महत्वाचा आहे. आतापर्यंत तुम्ही अनेक ठिकाणी खेळलात, परंतु या SPL मध्ये शिरूर प्रीमियर लीग मध्ये एखादी चांगली कामगिरी झाली, एखादी आठवण, एक 10-11 वर्ष या स्पर्धेला झाले, सांगू शकाल का? कारण अनेक ठिकाणी चांगल्या स्पर्धा तुम्ही खेळ, एखादी आठवण जी ऐकायला आवडेल आम्हाला शिरूर प्रीमियर लीग मध्ये. सनग्लोमध्ये जे टुर्नामेंट झाली होती गेल्या वर्षी, तिथं खूप चांगली बॅटिंग झाली होती. पहिल्या वर्षी ज्यावेळेस मी आलो होतो त्यावेळेस मला यश नव्हतं भेटलं, परंतु सेकंड वर्षी जे आम्ही शिरूरच्या टीमकडनं खेळलो होतो तर त्याच्यामध्ये 1-2 50s लागले होते आणि बॉलिंग बॅटिंग ऑलराऊंडर परफॉर्म झाला होता. त्याच्यामुळं SPL मध्ये खूप नाव झालं आणि बरेच स्पॉन्सर लोकांचे देखील ह्या वर्षी देखील फोन आले होते. तर आप्पांचं मी मनापासून आभारी आहे. परत एकदा जाता जाता या टुर्नामेंटची शुभेच्छा देतो. धन्यवाद. लगेचच आपण टॉच करणार आहोत. अनिल दरेकर आहे समोर आणि भांबारी टीमचे कर्णधार आहेत. तर कृष्णा सरांच्या उपस्थितीमध्ये आपण नाणेफेकीचा जो कॉल करतो. फोन केला